हॅलो, नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तुमचं सोविराज किचन विथ सफर ह्या माझ्या YouTube चॅनलवर. तर ह्या आधीचे 2 पार्ट तर तुम्ही बघितलेच असतील. तर हा आहे आमचा परतीचा प्रवास. परतीचा प्रवास करत असतानाच आम्ही कुठे कुठे गेलो होतो तेही मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर आम्ही येता येता दापोलीला गेलो होतो, आंजर्ल्याच्या कड्यावरच्या गणपतीला. त्यानंतर हरिहरेश्वर केलं तिथून आणि दिवे आगारचं जे सुवर्ण गणेश मंदिर आहे ते केलं. तर हे आहे हर्णे बंदर. तर जाताना कड्यावरच्या गणपतीला जाताना हे हर्णे बंदर आम्हाला लागलं होतं आणि खूप सुंदर समुद्र होता. म्हणजे खरं तर ना आपल्याला बाहेरगावी किंवा म्हणतात ना गोव्याला जायची गरज नाहीये. आपल्या इथे दापोली, श्रीवर्धन, हरिहरेश्वरला खूपच सुंदर समुद्र आहेत आणि खूपच स्वच्छ आहेत. पण हे ना खूप रखरखतं ऊन होतं. अक्षरशः आमचा एसी ही काहीच काम करत नव्हता. म्हणून आहे ना उतरायची हिंमत नाही केली आहे मी. जेवढं गाडीतून शूट मिळेल तेवढंच घेतलेलं आहे. आणि आम्ही पुढे पुढचा प्रवास करत राहिलो होतो. तर कड्यावरच्या गणपतीला आहे ना आम्ही खूप वर्ष आधी म्हणजे जवळ-जवळ 15 वर्ष आधी आली होती. त्यानंतर आता पहिल्यांदाच म्हणजे लग्नानंतर आणि माझ्या सासरची मंडळी तर आता पहिल्यांदाच जात होती. तर खूप आधी म्हणजे तेव्हा तर ते डेव्हलप पण नव्हतं मंदिर. खूप असं साधंच मंदिर होतं. पण आता खूप डेव्हलप झालंय. आम्ही गेलेलो तेव्हा. त्यानंतर असंच आम्ही जात होतो आणि कड्यावरच्या गणपतीची अशी आख्यायिका आहे, की पूर्वी ना हे मंदिर समुद्राजवळ होतं. समुद्राच्या म्हणजे जवळ होतं आणि ना जेव्हा भरती यायची ना, तेव्हा ते मंदिर पूर्ण पाण्याखाली जायचं. तर म्हणून काय केलं, स्थानिक गावकऱ्यांनी ते मंदिर हलवलं टेकडीवर, जवळच्याच एका टेकडीवर. म्हणून तो कड्यावरचा गणपती. तर असं म्हणतात, की जेव्हा हे मंदिर हलवण्यात आलं ना, तेव्हा गणपती बाप्पा 2 पावलामध्ये त्या कड्यावरच्या मंदिरात जाऊन बसला. म्हणजे एक पहिलं पाऊल तिथे आहे आणि दुसरं पाऊल डायरेक्ट त्यांनी गाभाऱ्यात ठेवलं होतं. असं आख्यायिका आहे. त्यामुळे हे मंदिर जास्त लोक म्हणजे फेमस आहे तिथे. तर इथे आहे ना वेशभूषासाठी खूप हे होतं म्हणजे कपड्यांवरून. तर विकीनी शॉर्ट्स घातली होती. तर त्याला म्हणून अशी ही लुंगी दिली आणि सिवलेस वगैरे आपण घातलं असेल ना तरी ते पंचा वगैरे देतात. अशी त्यांची खूप छान सेवा होती. म्हणजे मला हे आवडलं खरं तर. कारण लोकं एवढ्या लांबून येऊन त्यांना दर्शनापासून वंचित राहता येत नाही. या सेवेमुळे कसं ते लुंगी लावून तरी आतमध्ये जाऊ शकतात. तर असं विकी फक्त तसा होता. बाकी आम्ही सगळे चांगल्या पूर्ण कपड्यात होतो. तर मग आम्ही मस्त दर्शन घेतलं आणि मंदिरातले वाइब्स तर खरंच खूप छान होते. नक्की आणि हा नवसाला पावणारा गणपती आहे. त्याच्यामुळे हा खूप सुंदर आणि खूप शांत वाटत होतं या मंदिरात येऊन. म्हणजे एवढं ऊन आणि आपण एवढ्या उन्हातून आलोय असं आम्हाला काहीच जाणवलं नाही. आणि तिथूनच ना अशी ही शेड बनवली होती, जिथे गणपतीचं पहिलं पाऊल आहे ते बघण्यासाठी. त्यामुळे आम्ही तिथे जात होतो आता. तर हे बघा खूप रखरखतं ऊन होतं, तरी आम्ही गणपती बाप्पाच्या पावलाचं दर्शन घेण्यासाठी खाली उतरलो आणि आम्ही पावलाचं दर्शन घेतलं. तुम्हालाही मी दाखवते. मस्त असं पाऊल आहे छोटंसं गणपती बाप्पाचं. आणि ना आत्ताही असं म्हणतात, की जेव्हा समुद्राला ओहोटी येते ना, तेव्हा जे जुनं मंदिर आहे ना, त्याचे अवशेष दिसतात तिथे. म्हणजे असं म्हटलं जातं. अजून तरी मी असं बघितलं नाही, पण आता आहे तिथे अवशेष दिसतात ते. तर असं तिथे फोटो सेशन वगैरे केलं आणि मग आम्ही लगेच निघालो हरिहरेश्वरला. तर हे बघा मस्त सुंदर असा टेकडीवरून असा निसर्ग होता आणि खरंच पावसाळ्यातून खूप सुंदरच हा निसर्ग दिसेल. तर मस्त असं घेतला व्ह्यू एक मी आणि मग आम्ही लगेचच हरिहरेश्वरला निघालो. तर आंजर्ल्याच्या गणपतीवरून आहे ना हरिहरेश्वर अ, जवळ-जवळ 42 किलोमीटर होतं. एवढं कमी का? तर तिथून आहे ना आम्हाला फेरी बोट होती. फेरी बोटने आम्हाला आमचं ना खूप अंतर कमी झालं आणि वेळही वाचला. आणि खूपच इंधनाची पण आमच्या बचत झाली. कारण ती फेरीबोट सुविधामुळे ना खूप नाहीतर आम्हाला खूप असा वळसा घालून म्हणजे दापोलीवरून परत बाहेर निघा आणि तिकडून परत खेडपर्यंत जाऊन मग असं आहे ते. पण फेरीबोटमुळे ना खूपच आमचा मार्ग म्हणजे ना सोपा झाला आणि आम्ही जवळ-जवळ 1-1.5 तासातच हरिहरेश्वरला पोहोचलो. हरिहरेश्वर म्हणजे दक्षिण काशी असं म्हटलं जातं.
तिथे शंकराचं मंदिर आहे आणि त्याचबरोबर तिथे काळभैरवाचं पण मंदिर आहे. तर मुख्य मंदिर हे काळभैरवाचं आहे. त्याच्यानंतर शंकराचं मंदिर आणि हे खूप सुंदर निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे ठिकाण आहे. तर हे बघा आमची अशी फेरीबोटमध्ये गाडी चढत होती आणि आम्ही म्हणजे आणि हे खूप कन्व्हिनियंट आणि खूप लीस्ट प्राइस आहे. काही जास्त प्राइस नाहीये. खूप कमी प्राइस आहे ह्या फेरीबोटची. त्याच्यामुळे खूप कन्व्हिनियंट आहे हे आणि खूप वेळ वाचतो आपला खरं तर. आणि मस्त असं एक 10 मिनिटात आम्ही ह्या बंदरावरून त्या बंदरला असं पोहोचलो फेरीबोटच्या त्या साईडला आणि तिकडून जवळ-जवळ 10-1 मिनिटात आम्ही हरिहरेश्वरच्या मंदिरात पोहोचलो. तर असं हे सुंदर मस्त पण मी सांगितल्याप्रमाणे ऊन तर काही विचारायलाच नको एवढं जास्त होतं. खूपच ऊन होतं. तुम्हाला दिसत असेल एकदम शुभ्र आकाश होतं आणि खूप कडकडीत ऊन होतं. आणि मग आम्ही त्या साईडला पोहोचलो आणि मग हरिहरेश्वरला निघालो. तर तिकडे पोहोचल्यावर अक्षरशः म्हणजे आपलं ते कोकणाचं बोलतात ना, कोकण किनारपट्टी लगत आहे. त्याच्यामुळे कोकणचा मेवा इथे खूप छान मिळतो. म्हणजे सगळ्याच गोष्टी होत्या. एक तुमच्या कोकम आगर, कोकम सरबत पासून ते अ, सुकलेले फणस, त्यानंतर आंबे होते छोटे-छोटे आंबे पण होते विकण्यासाठी. त्यानंतर फणसपोळी होती. त्यानंतर पापड, कुरडया असं भरपूर काही होतं इथे. खूप स्टॉल होते जातानाच असं मंदिराच्या आवारातच आणि आम्ही ते बघत-बघत थोडी खरेदी करत वगैरे गेलो आणि मंदिरात आम्ही दर्शन घेतलं आणि मग आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. तर हे बघा इथे असं प्रॉपर असं तिथे प्रत्येक गोष्टीची तिथे फलकं लावलेली आहेत आणि ना ह्या मंदिराला आहे ना जरूर एक प्रदक्षिणा घालायची असते. पण मी म्हटल्याप्रमाणे खूप ऊन होतं. हे बघा इथून प्रदक्षिणेचा मार्ग आहे. त्या मंदिराची प्रदक्षिणा करताना तुम्हाला खूप छान अशा सुंदर समुद्र पाहायला मिळतो. त्यानंतर अशा खूप तिथे खूप छान-छान व्ह्यूज आहेत. जे की खूप सुंदर दिसतात पण. पण ते कसं थोडं संध्याकाळच्या वेळेला जर आम्ही इथे असतो ना, तर नक्कीच आम्ही एक प्रदक्षिणा केली असती. पण नेक्स्ट टाईम आम्ही येऊ तेव्हा नक्कीच करू. तर आम्ही प्रदक्षिणा थोडी टाळली होती. कारण आमच्याबरोबर राजवीर पण होता. त्याला घेऊन एवढं लांब फिरणं हे बघा, हे मुख्य काळभैरवाचं मंदिर. काळभैरवाच्या मंदिरातूनच आपल्याला मुख्य हरिहरेश्वर म्हणजे शंकराच्या मंदिरात जायचं असतं. आणि त्यानंतर आम्ही जेवलो तिथेच हरिहरेश्वरला आणि मग पुढे निघालो. तर निघेपर्यंत एक 4-5 वाजले होते आणि तिथूनच दिवेआगार पण जवळ होतं अगदी म्हणजे 1 तासाच्याच अंतरावर होतं. तर आम्ही हे सुवर्ण गणेश मंदिर आहे ना, खूप जुनं आहे आणि ना मी ना या मंदिरात आहे ना खूप आधी आली होती, जेव्हा खरोखर तिथे खरोखरची सुवर्ण गणेश मूर्ती होती आणि आता 2012 मध्ये ना ती चोरी झाली. त्यानंतर चोरांनी ती वितळवली. वितळल्यानंतर परत त्या चोरांना पकडून त्या गोळ्याचे परत एक सुवर्ण गणेश बनवले. ती आता सध्या मूर्ती आहे इकडे. पण ह्याच्या आधी आहे ना तर म्हणजे जी खरी मूर्ती होती ना ती मी पाहिली होती. एका पाटील नावाच्या बाईंना मिळाली होती ती मूर्ती आणि त्यांनी प्रामाणिकपणे मंदिरात देऊन खूप सुंदर त्याच्यात हिरे होते, असे छोटे-छोटे दागिने पण होते. मी पाहिले होते ते. पण आता फक्त एक प्रतिकृती बनवली आहे सोन्याचीच आणि ती तिथे त्यांनी ठेवली आहे. आणि मग येताना ना आम्ही इथे साईकृपा फेमस लपेटा म्हणून एक हे पनवेलला आहे. तिकडे आम्ही थांबलो होतो. तिथे लपेटा वगैरे मटण लपेटा वगैरे ह्यांनी खाल्ला आणि मग आम्ही निघालो संध्याकाळी परतीच्या प्रवासाला. कारण आम्हाला घरी यायचं होतं. दुसऱ्या दिवशीपासून सगळ्यांचे ऑफिस होते. तर असं आम्ही मस्तपैकी आनंद घेत रिटर्न आलो.